मंडळी रात्री 9:30ची वेळ. बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक महत्वाची अपडेट रात्री समोर आली. काल सीआयडीने प्रकरणातील संपूर्ण आरोपींवरती दोषारोपपत्र दाखल केलं आणि दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अंगाचा थरकाप उडवणारे, अक्षरशः अंगाचा थरकाप उडवणारे काही फोटोज संतोष देशमुख प्रकरणातले व्हायरल झाले आणि अख्खा महाराष्ट्र या प्रकरणासंदर्भात हळहळून निघाला. आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची एकच मागणी संबंध राज्यभरात होऊ लागली. काल संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड वेग आला, घडामोडी घडत गेल्या आणि काल जवळपास तास दीड तासाची चर्चा ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे असतील यांच्यासोबत देवगिरी या अजित पवारांच्या निवासस्थानी फडणवीस यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं बोललं जाते आता की धनंजय मुंडे यांना थेट राजीनामा देण्याचे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आणि त्यानंतर थेट आज सकाळी धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केल्याचं समजतंय. आता तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे गेल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय. पण एकूणच कालचा हा संपूर्ण सिनेरिओ, कालचा हा संपूर्ण घटनाक्रम जर बघितला तर व्हायरल झालेले फोटो आणि त्यानंतर थेट धनंजय मुंडे यांचा राजीनामा, आता या सगळ्या घटना कुठेतरी आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा कायापालट घडून आणणार असं आता बोललं जात आहे. कारण धनंजय मुंडे यांना अटक होणार का हे येणाऱ्या काळात समजेलच. पण खरंच त्यांना या प्रकरणामध्ये अटक होणार का? वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचं आता जवळपास निष्पन्न झालेलं आहे. तशा पद्धतीचं दोषारोप पत्रामध्ये, चार्जशीटमध्ये वाल्मिक कराड याचं नाव घेण्यात आलेलं आहे. पण आता त्याच्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांना देखील अटक होणार का? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय काय घडामोडी घडणार हे सगळंच सविस्तर आपण आत्ताच्या या संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गेल्या 3 महिन्यापासून संबंध राज्यभर चांगलंच गाजतंय. नवनवीन अपडेट्स येत आहेत. अजूनही त्या प्रकरणातला एक आरोपी फरारी असला तरी देखील सीआयडीने आता जवळपास नाही म्हटलं तरी 184 महत्वाचे जबाब आणि 66 पुरावे हे आता दोषारोपपत्र दाखल करून ते जमा केलेले आहेत. आणि या पुराव्यांमधून बऱ्याच गोष्टी काल रात्री समोर आलेल्या आहेत. त्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा त्यांना करण्यात आलेली मारहाण, त्यांचा करण्यात आलेला अमानुष छळ, ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत, जे फोटोज आहेत, ते काल रात्री संबंध महाराष्ट्रभर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. अनेक माध्यमांना असतील, न्यूज चॅनल्स असतील, त्याच्यावरती या संदर्भातले फोटोज थेटपणे दाखवण्यात आले आणि संबंध महाराष्ट्र हळहळून गेलेला पाहायला मिळाला. एका माध्यमाच्या वृत्तनिवेदिका देखील हळहळल्याचं, रडलेल्याचं देखील आपण पाहिलं. आणि त्यानंतर संबंध महाराष्ट्रातील जनतेमध्ये एकच रोष दिसला आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागली. त्यानंतर मग घटनाक्रमाला मगाशी सांगितल्याप्रमाणे वेग आला. देवगिरी बंगल्यावरती बैठक झाली आणि त्यानंतर जवळपास 1.5 तासाची चर्चा झाली आणि देवेंद्र फडणवीस, असं बोललं जाते आता सूत्रांच्या हवाल्यानं आपण सांगतोय की असं समजतंय की देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही होते. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी चर्चा देखील केली आणि अखेर थेट नैतिकतेच्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी थेट आदेशच दिला की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. आता या सगळ्या घटनाक्रमानंतर जर बघितलं तर मंडळी काही गोष्टी प्रकर्षानं जाणवतात. त्यामध्ये सगळ्यात पहिली म्हणजे धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा आता मिळालेला आहे, यानंतर धनंजय मुंडेंना सह आरोपी करून घेण्याबद्दलची जी मागणी आहे ती मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. त्याचबरोबर अंजली दमानी यांनी देखील मागणी केलेली आहे की धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावं. त्यामुळे आता संबंध राज्यभर हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे की धनंजय मुंडे यांना अटक होणार का? मंडळी, नुकतीच आता एक धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट सध्या धनंजय मुंडे यांनी टाकलेली आणि त्यावर त्यांनी सांगितलंय की मी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत आहे. पण त्या पोस्टची सुरुवात मात्र त्यांनी
त्या पोस्टची सुरुवात मात्र त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी या अनुषंगानं केली आणि शेवट करताना मात्र आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं सांगितलेलं आहे. पण अर्थातच धनंजय मुंडे यांनी का राजीनामा दिला हे संबंध महाराष्ट्राला ज्ञात आहेच, आपण सर्वांनी माध्यमांमधून बघतच आहोत. पण आता महत्वाचा प्रश्न जो आहे की धनंजय मुंडे यांना अटक होणार का, तर नक्कीच ज्या पद्धतीनं सहआरोपी करण्याची मागणी करण्यात येते त्या गोष्टीनं जर त्या अनुषंगानं जर गोष्टी पुढे गेल्या, धनंजय मुंडे यांचा काही भूमिका त्या प्रकरणामध्ये आढळून आली तर नक्कीच त्यांना अटक होऊ शकते. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की करुणा मुंडे ज्या आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केलेली होती की शार्प 3 मार्चला धनंजय मुंडे हे राजीनामा देतील असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि आज तारीख आहे 4 मार्च आणि 4 मार्च फक्त एक दिवस लेट झाला आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. आता अर्थातच करुणा मुंडे यांना ह्या सगळ्या गोष्टी कशा काय माहीत किंवा त्यांनी कसं काय हे भाकीत केलं हा खरं तर वेगळा प्रश्न आहे. पण सुरेश धस यांनी देखील हे पहिल्यापासून प्रकरण तापवलेलं होतं आणि सुरेश धस यांनी पहिल्यापासूनच या प्रकरणामध्ये आकाचा आका कोण आहे असा प्रश्न एक उपस्थित केलेला होता. आणि त्या आका आणि तो आकाचा आका कोण आहे हे जरी त्यांनी सांकेतिक भाषेत जरी बोलले असले तरी संबंध महाराष्ट्राला आका आणि आकाचे आका कोण आहे हे माहीत होतं. आणि पहिल्यापासूनच त्यांनी त्यांचा रोख हा संपूर्णपणे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरती होता. त्यामुळे कुठेतरी मुंडे यांना पूर्णपणे अडकवण्याचा हा प्रयत्न होता का अशी देखील शंका काही राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. पण आता जर आपण पुढचे महत्वाचे 2 मुद्दे बघितले मंडळी, तर आता देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य सध्या व्हायरल होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे, त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे, पुढील कारवाई करता हा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना आता जबाबदारीतून मुक्त करण्यात आला आहे. पण आता आज जरी हे त्यांचं वक्तव्य असलं तरी 2 दिवसांपूर्वी त्यांचं एक महत्वाचं वक्तव्य समोर आलेलं होतं की नैतिकतेचं अधपतन झालंय असं वाटल्यास आम्ही थेट राजीनामा मागू असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले होते. की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं प्रसार माध्यमांकडून तसेच विरोधकांकडून प्रश्न विचारले जात होते आणि अनेक मुद्दे या निमित्तानं उपस्थित होत होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर असं सांगितलं होतं की या संपूर्ण प्रकरणावर आमची भरपूर चर्चा झाली आहे, त्या चर्चेच्या अंती मी आपल्या समोर वस्तुस्थिती मांडली आहे, कुठेही नैतिकतेचं अधपतन झालेलं आहे असं जर आमच्या लक्षात आलं तर आम्ही कोणालाही वाचवणार नाही, आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच दिलेला होता. आणि आता या सगळ्या जर आपण घटनाक्रम बघितला तर कुठेतरी धनंजय मुंडे यांचं जे बीड जिल्ह्यातील वर्चस्व आहे त्याला ठेच पोहोचवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी फडणवीसांच्या माध्यमातून केल्या गेल्या आहेत का, त्यासाठी त्यांनी सुरेश धस यांना हाताशी घेतलं आहे का, अशी एक साधारणसा चर्चा एकूण या सगळ्या प्रकरणानंतर आता समाज माध्यम असतील किंवा लोकांमध्ये सध्या चर्चा व्हायला लागली आहे. म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात हे आपण आता थेट समजावून घेऊयात. म्हणजे अधिवेशन सुरू होण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावरती आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई का होत नाही या अनुषंगानं संबंध महाराष्ट्राकडून भाजप सरकारवरती रोष व्यक्त केला जात होता आणि भाजप या संपूर्ण प्रकरणामुळे कुठेतरी डॅमेज होत होतं. पण ऐन अधिवेशनाच्या तोंडावर सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केलं, फोटोज व्हायरल झाले आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा आला. त्यामुळं प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर या प्रकरणावरून संबंध महाराष्ट्राचं लक्ष हे पूर्णपणे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाकडे वळालं. त्यामुळे भाजपला आपली जी डॅमेज झाली आहे होण्यापासून त्यांनी स्वतःला रोखलं आणि हा संपूर्ण जो रोख आहे तो अजित पवार गटाकडे आणि धनंजय मुंडेंकडे शिफ्ट झाला, त्याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनीच अधिवेशनाच्या तोंडावर घडवून आणलं का अशी चर्चा किंवा अशी मांडणी काही लोकांकडून करण्यात येते. त्यामुळे आता दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सत्तेसोबत किंवा भाजपसोबत राहणं हे अनिवार्य किंवा अपरिहार्य झालेलं आहे. त्यामुळे त्यांचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे भाजपला कुठेतरी त्यांची बार्गेनिंग व्हॅल्यू कमी करण्यामध्ये यश आलेलं आहे असंच आता आपल्याला म्हणावं लागेल. पण म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं की या सगळ्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना भविष्यामध्ये अटक होऊ शकते का, या घटनेचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात आणि सोबतच
या संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण होऊ शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.